नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये टाइम ट्रॅव्हलर. आज तुम्हाला वाटत असेल की मराठीतून ब्लॉग कसा सुरू झाला, तर हिंदी ब्लॉगचा कसा विषय आहे. बोलताना थोडा अडकळतो आणि हिंदी बोलायची जास्त सवय नसल्यामुळे जरा आतून भीती वाटत होती. तर आज आपलं काम आहे जरा कराड सिटीला. मग आता आपण निघालो कराडला. तिथं जरा मिलिटरी कॅन्टीनमध्ये कार्डचं काम आहे. आमच्या आजूबाजू कार्ड पडलंय कॅन्टीनचं. मग ते कार्ड आपल्याला काढाय टाकायचं 4 दिवस झाले गेल्या 4 दिवसापासून तिकडे फेऱ्या मारतोय तरी काम काय झालं नाही. मग आज म्हणलं ब्लॉगच बनवून टाकावा. असं पण घरी बसून बसून कंटाळा आलेला, बरेच दिवस कॅमेरा धूळ खात पडलेला. आणि महत्वाची एक गोष्ट, विषय कसा आहे, 90% लोकच व्हिडिओज बघतायत, शॉर्ट्स बघतायत, पण सबस्क्राईब करत नाहीत. की काय होतंय, काय लोकांना काय कळणं झालंय. सबस्क्राईब केलं पाहिजे का नको, त्याशिवाय आमचा चॅनल कसा चालायचा. तर विषय कसा आहे, मराठी कॉन्टेंटमध्ये ऑडियन्स रिटेन्शन जास्त नाही म्हणून मी हिंदी ब्लॉग्स टाकायचो. पण मलाच माझे व्हिडिओ बघून असं वाटत नाही की हिंदी ब्लॉग्स एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत, नाही तर म्हणजे एंटरटेनिंग आहेत. त्यामुळे मी ठरवलं आता मराठी ब्लॉग टाकायचे 4-5, ऑडियन्स रिटेन्शन बघायचं, मग लँग्वेज ठरवायची नक्की कोणत्या लँग्वेजमध्ये आपण ब्लॉग टाकू, नाहीतर काय. तर तुम्ही सजेस्ट करा मला की मी कोणत्या लँग्वेजमध्ये ब्लॉग टाकले पाहिजेत. आणि रेग्युलर अपडेट राहायचा. विषय कसा आहे, आता थोडे घराचं काम सुरू आहे, बाकीची थोडीफार किरकोळ काम आहेत, ती सगळी कामं त्यातून टाइम भेटेल तसं ब्लॉगिंग तर सुरूच आहे. 1-2 महिन्यातून एखादा ब्लॉग येतोय, पण सगळं अवघडच काम होऊन बसलंय. सगळी कामं पूर्ण अशी नरड्यापर्यंत आले. तर आपल्या कराडातल्या साताऱ्यातल्या भावांना माहित असेल की ही लोकेशन कोणतं आहे. पाली, खंडोबाची पाली. बरेच जण इथं आले असतील. इथं जागृत देवस्थान आहे आमच्या इथलं. इथं पुणे मुंबईवरून लांब लांबवरून लोक येतात देवदर्शनासाठी. काल मित्रांनो, काल कॅमेरा माझा घरी होता, नाहीतर कालचा ब्लॉग मध्ये तर तुम्हाला खूपच मजा आली असती. विषय कसा आहे, काल मी आमच्या म्हाताराला घेऊन गेलेलो कराडला, आजोबाला घेऊन. आणि काल एवढी खतरनाक चेकिंग होती. 4-5 ठिकाणी पोलीसवाले. एक आपल्या उगलेवाडी नदीच्या इथे, नंतर तिथं 2 जण होती. तिथून आत गेलो की ब्रिज क्रॉस केला की पुढे एक हे आहे मोठं हॉस्पिटल, त्याचं नाव नाही माहिती मला, पण तिथं 2 पोलीसवाले होते. आणि तिथून पुढे गेलो एकाच लाईनीत, आता असे शिवाय होते तोंडात, तिथं 1 जण होता. असे 7-8 ट्रॅफिक पोलीस. आणि हा कसं चालत गेला कार्यकर्ता. गाडी दिसली की पोलीसवाले पुढे, ती गाडी अडवणारच. ज्यात मग काय 500 रुपये शिवाय दंड मारणार नाही. कारण गाडीचा विषय कसा आहे, आपल्या गाडीला नंबर प्लेट नाही, पुढची नाही मागची नाही. आणि नंबर प्लेट नसून ते नसून आरसा नाही. ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण ते ब्लॉक करते काय घाली, म्हणून मी त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स कधी देत नाही. आयला हे आपलं बरं आहे, ट्रॅफिक पोलीसची भरती द्यायची, भरती व्हायचं आणि आपल्या ह्याच्या पब्लिकच्या भिकावर आयुष्य काढायचं. अहो, रोजचे 10 बकरे गावले 200-200 रुपयाला, तरी बघा की 2000 रुपये हजेरी झाली. कुठं काम करून भेटणार आहे एवढी हजेरी. इथं आम्ही दिवसभर कंपनीत असून आम्हाला 1038 रुपये हजेरी पडत होती. बाकी आपलं राईडचं प्लॅनिंग जरा चाललंय, बाईक अपग्रेड करायचं आहे, पण काय आता बोलायचं, सगळं अडकवणं झालंय. त्याच्या कामासाठी काम काढलेलं. मी युट्यूबला ऍक्टिव्ह नव्हतो. मी सिविक घेतलेली, होंडा सिविक. तिचे फोटोज मी तुम्हाला अटॅच करून दाखवेन. गाडी घेतली, ऑटोमॅटिक होती, होंडा सिविक 1.8 टॉप व्हेरियंट घेतली, चालवली बऱ्यापैकी 8-10 दिवस. आणि तिचं मॉडिफिकेशनचं ब्लॉग टाकायच्या आधीच गाडीचा झाला ऍक्सिडेंट. मग विषय कसा झाला, ऍक्सिडेंट झाल्यावर गाडी दिली स्क्रॅपला. तिथं 30,000 रुपये मायनसला गेलो. इन्शुरन्स कव्हर क्लेम झाला, पण व्हॅल्युएशन गाडीची झाली कमी. मी घेतलेली त्याच्यापेक्षा 30,000 जरा डेप्रिसिएशन झाले. जाऊ दे, डोक्यामागचं टेन्शन गेलं. त्या ऍक्सिडेंटमध्ये नाकाचं हाड वाकलं, तोंड बिंड फुटलेलं. काय आता तुम्हाला सांगायचं, ते एक कारण आहे ब्लॉग्स रेग्युलर नाही आलेल्याचं. आणि आज मराठीत ब्लॉग करतोय, मला असा आतून आनंद व्हायला लागलाय.
आमच्या इथला रोड बघा फक्त, पाऊस आला की रोडच धुवून जातो. बिना हेल्मेटचं जर हिथंच गाडी चालवली 2 किलो दुर्ळा तोंडावर बसणार. 2 किलो अजिबात सुट्टीच नाही. आपल्याला ह्या बाईकवरून खूप ताप व्हायला लागलाय. म्हणजे गाडी पळते, नो डाऊट 125 सीसीच्या सेगमेंटमध्ये बेस्ट गाडी आहे, पण आपल्याला हायवे क्रुझिंगसाठी जरा चांगली गाडी पाहिजे ना. कमीत कमी 150 ते 200 सीसी गाडी पाहिजे ओव्हरटेक करायला म्हणा, जशी की R15V3 NS200. पण विषय कसा, ती गाडी घेण्यासाठी आता जरा पैशाची जुळवाजुळव चालली आहे. आणि जर झालीच जुळली तर RC 390 आणायची मी तर म्हणतो, BS4. आपल्याला आता रॉकेट पाहिजे, काहीतरी 400 सीसीचा घोडा घरात पाहिजे. तर मंडळी भेटू तुम्हाला आता डायरेक्ट हायवेला. मित्रांनो, आता मी आलो उमरजच्या पुढे. व्हिडिओ सुरू करणार होतो मगाशीच उमरजच्या अलीकडे हायवेला लागले, पण विषय कसा आहे, इथली परिस्थिती तुम्हाला मला दाखवायची होती. ह्या हायवेचं काम सुरू आहे, जवळजवळ वर्ष झालं, आणि ह्या स्नेहाने हायवे कव्हर नाही झाला. कसं व्हायचं आता? कसं आहे, आपण बोललो तर कोण काय त्याच्यावर लक्ष देणार नाही, पण तरी पण आपल्याला काय दुसरा विषय चांगला गावला, विषय संपला. पण आमच्यासारखे 2 व्हीलरवरनं फिरणाऱ्याचं काय? आता बघा, ह्यो रोड बांधते ती, तोडते ती. तो कराडचा ब्रिज अजून सुरू नाही, तिथं पण सर्व्हिस रोड. तो कोल्हापूरचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्यासनी तर माहीतच आहे, टाटा पंजाबी वागरात घातलेली. कारण रोडच एवढं झाटभर रोड, आणि त्याच्या दुनियाभरची गर्दी. आता काय करायचं सांगा? हे बघा, सर्व्हिस रोडची पण घोडाच लागला पूर्ण सर्व्हिस रोडला. आता शिव्या देऊ शकत नाही, कारण काही जणांचे फॅमिली ब्लॉग बघत असतील, काय फ्रेंड्स, माझे लेडीज फ्रेंड्स आहेत चॅनलला आपल्या, त्यामुळे शिव्या तर काही मी आता देत नाही. पण आता लवकरच आमचं मित्रांचं नियोजन चाललंय की याला तिरुपतीला जायचं, बालाजीला बाईकवरून. ती ट्रिप आपली होईल, आणि त्याचं पण ब्लॉग्स मी पूर्ण प्रयत्न करेन की मराठीतच टाकावं, कारण हिंदी ब्लॉग्स मध्ये काय आपल्याला जमत नाही. मराठी माणसानं मराठी भाषेचा अभिमान पाहिजे. आपल्या भाषेचा ब्लॉग होतील आता इथनं पुढे, नाही तर ब्लॉग होणार नाहीत. तसं विषय कसा आहे, मला आपल्या मराठी भाषेत ब्लॉग्स करायला थोडी लाज वाटायची, पण आता काय, आता एवढं तर कळलं, जर लाजलो तर चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड व्हायची नाही. त्यामुळे लाजून काही उपयोग नाही. बघा आता इथं फक्त माझ्या बघा ट्रॅफिक पोलीस नसावा, असला तर पहिली बाजूला घेते ती गाडी. नंबर प्लेट कुठं आहे तुम्हाला मी एका जागेवर थांबल्यावर दाखवतो आपल्या गाडीची अवस्था काय आहे. तुझ्या आईला नंबर प्लेट नाही धरलं की असं फाडते ती का नाही, गाडी चोरीची आहे, या वाय त्या वाय. नशीब चोरी मारीची केस टाका, नाहीतर पोस्कोची टाकाल म्हणलं. तर त्या दिवशी असाच विषय झाला. काल मी तुम्हाला कराडातला किस्सा सांगत होतो. नंबर प्लेट मी काढलेल्या झाला जवळजवळ 1.5-2 महिना. गेल्याला सातारला कॉलेजमध्ये, त्याच्या आईला तिथं ट्रॅफिक पोलीस ते आपल्या सर्कलवर ट्रॅफिक पोलीस असतात. त्या मॅडमने धरला, लेडीज होती. मला म्हणे काय नंबर प्लेट कुठं आहे? मॅडम म्हणलं गाडीचा ऍक्सिडेंट झालेला, चुरा झालेला गाडीचा, गाडी बनवली पण नंबर प्लेट आहे याच्यासारखी अजून दिली काढा. बघा पांढऱ्या कपड्यात ट्रॅफिक पोलीस दिसला, म्हणलं की तळ पायाच्या आग मस्तकातच जाते. काय तुम्हाला सांगायचं, 5-6 हजार रुपये मी वाटलेत. जेव्हा गाडी पूर्ण लिगल होती तेव्हा नंबर प्लेट होता, लायसन होता, सगळं होतं, तरी काय पण खुजली काढतील. पुढची हेडलाईट टिंट आहे, मग फोनवर बोलत होता, मग कॅमेराच हेल्मेटला का लावलाय, असं करून. हे कसं आहे, आपल्या भारतातली सत्य परिस्थिती आहे, कारण पूर्ण भ्रष्टाचार झाला आहे. आणि जे मोठे ब्लॉगर्स जेवढे आहेत ना, तेवढ्या सगळ्यांना माहित आहे डोकेदुखी केवढी मोठी आहे. एखादी राईडचं प्लॅन केलं ना, तुम्हाला सांगतो किती अडचणी येतात. राईड प्लॅन केल्यावर पेट्रोलचा खर्च, स्टेचा खर्च, राहण्या खाण्याचा खर्च तो मॅनेज करायचाच. मिसलेनियस खर्च कसा, गाडीचा मेंटेनन्स सोडून तुम्हाला सांगतो 4 ते 5 हजार रुपये खिशात पाहिजेतच पाहिजेत. कारण त्यात आले पोलीसवाले, त्यांनाच वाटण्यात 5 मधले 2,500-3 हजार जातात. राहिलेल्या 2 हजारात कसं, एखादा रिक्षा येऊन धडकतो, एखादा पूर्ण येऊन लेडीज येऊन चढती गाडी. मग ती, आणि कसं आहे, लोकांचा गैरसमज एवढा थर्ड क्लास आहे भंगार. ते काय म्हणतात,
त्याच्याकडे मोठी गाड्या म्हणलं स्पीड मध्ये चालवत होता. आम्ही पण काय करणार आता, मोठी गाड्या म्हणलं उडावणार. हळू चालवून बघितलं तरी चूक आमची, मग आता चालवू की जोरात. मित्रांनो आत्ता झालंय आपलं काम. कॅन्टीन कार्डला ॲप्लिकेशन दिलंय. 4 दिवस हेलपाट मारल्यावर आहे घाल्यानं आज ॲप्लिकेशन सबमिट केलंय. काय आता त्याचा काय पर्सनल प्रॉब्लेम आहे का त्यानं मुद्दाम केलंय माझ्यावर काय माहीत. 3-4 दिवस झाला आम्ही हेलपाट मारतोय फेऱ्या. हालत खराब झाली आहे इथं फेऱ्या मारून मारून त्या कॅन्टीनच्या. आणि असं वाटलं की कॅन्टीन स्लिपवरती सामान भेटेल, पण काय आता नाही म्हणल्यावर नाहीला मग पर्याय नाहीच. म्हणला कॅन्टीनचं कार्ड 3 महिन्याने येईल, मग तुम्ही ग्रोसरी लिकर घेऊ शकता. आजोबाला आमच्या लय खतरनाक कार्य करतात. त्यासनी बाटलीचं लालूच देऊन कॅन्टीन कार्ड काढायला लावलंय. नाहीतर कार्ड पडलेल्याला झाली 2-2.5 वर्ष. कार्यकर्ता काय लक्षच देना. बघू शकता आवाज कसा येतोय माईक वरून. काय बोयाचा BY M1 माईक एक्सिलेंटच आहे, पण विषय कसा आहे आपला हा काय बरं, माईक अडॅप्टर जर चांगला असेल ना तर व्हॉइस चांगला रेकॉर्ड होतोय. पण जर माईक अडॅप्टर 150-200 रुपयाचा घेतला तर मग काय उपयोग नाही. कारण मी स्वतः 4 ते 5 माईक अडॅप्टर वापरले. 100 वाला एक, नंतर 150 वाला वापरलाय, 600 रुपये वाला पण वापरलाय. तरी पण मला जी ऑडिओ क्वालिटी पाहिजे होती ती ऑडिओ क्वालिटी काय आली नाही. मग मी काय केलं, जाऊ दे म्हणलं का जाऊ हात ठेवून एकदाच 1,500 खर्च केला. बोया BY K4 म्हणून माईक 3.5 mm टू टाईप-C अडॅप्टर आहे, तो मागवला. आणि तो लावल्यावर असला खतरनाक साऊंड क्वालिटी येते ना, तुम्ही आता ऐकू शकता. खतरनाक म्हणजे तरी चांगली. तुम्ही जर बाकीच्या माईक अडॅप्टर लावून टाईप-C हेडफोन लावून जर क्वालिटी ऐकली ना, झटक्या चॅनलला सबस्क्राईब करायला भावानं. असा विषय आहे तो. बघा आपला मेन हायवे आहे, मुंबई-सातारा हायवे, मुंबई-गोवा हायवे. ही बघा इथं रिमोट केलेलं टायर 500,000 भेटते ती. गाडीमध्ये रिफ्युलिंग करायचं आहे, काय करावं. चला आता पुढेच जाऊन. कॅन्टीन कार्डला बदलेत 350 रुपये आणि पेट्रोल जाळे 1000 रुपये. तिथनं तिकडं पाक मनक्याच्या आईला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं की कराडला निघालेलो कॅन्टीन कार्ड काढायला. आणि विषय कसा होता की त्यांनी लस हे केलेलं, पळवापळवी केलेली, लांबवलेलं. म्हणून म्हणलं आज त्यांचा विषय दाखवावा तुम्हाला की नक्की कसा स्कॅम चालतो तिथं. आम्ही जाईल तिथं काय ना काय तर आमच्यावर पंचायत होतच असती. आणि बरेच दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता, मराठीत ब्लॉग पण करायचं म्हणत होतो. म्हणून म्हटलं चला बघू तरी. आता ही मी रॉ क्लिप ऐकणार, एडिट करणार, ठीक वाटली तर मग ओके, नाही तर हे पण ब्लॉगचे मेहनत वाया. पण कसा विषय आहे, प्रॅक्टिस समजून हे ठीक आहे. म्हणजे असं वाईट वाटत नाही की, म्हणजे वाईट वाटतं पण एवढं वाटत नाही की हे झालं म्हणून. मेहनत वाया नाही, प्रॅक्टिसच समजून चालायची. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केला तरी काय, वॉच टाइम तर वाढतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. बाकी भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.